नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। निमशिरगावकरांच्या व स्वस्तिक पाटील यांच्या रास्ता रोकोमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग खडबडून जागे झाले। निमशिरगाव गावातून यड्राव या गावाच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खुदाई सुरू आहे। निमशिरगाव फाट्यापासून ते दानोळी रस्त्यापर्यंत या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे। यामुळे रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे खराब झालेली असून ठिकठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे। निमशिरगावच्या मराठी शाळेसमोर तसेच गावातील बिरदेव मंदिरासमोर वाहतूक करणं अत्यंत अडचणीचं होत आहे। याबाबत राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील यांनी अनेकदा पाठपुरावा केला। त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभाग तसेच संबंधित ठेकेदार यांना निवेदन तसेच फोनवरून सूचना दिलेल्या होत्या। मात्र या सूचनांना सर्वांनी केराची टोपली दाखवली। त्यामुळे गावातील नागरिक स्वस्तिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली कोल्हापूर बायपास मार्गावर रास्ता रोको करणार होते। ही बाब कळाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उपअभियंता व शाखा अभियंता यांनी निमशिरगाव येथे येऊन रास्ता रोको न करण्याची विनंती केली आणि यावर उपाययोजना करण्याचे सांगितले। मराठी शाळा ते राजवाडा सेंटरपर्यंत डांबरीकरण, निमशिरगावहून दानोळीकडे जाणाऱ्या चौकाचे डांबरीकरण, मराठी शाळा ते निमशिरगाव फाट्यापर्यंत रस्ता रुंदीकरण करणे, शाळेसमोर विद्यार्थी वाहतूक असल्याने दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर करणे, बिरदेव मंदिरासमोर रस्ता पाईपलाईन पूर्ण करून रस्ता काँक्रिटीकरण करणे इत्यादी प्रकारची कामे करण्याची मान्य करून आंदोलकांना आश्वासित केलं। यावेळी सरपंच अश्विनी गुरव, सुधाकर पाटील व गावातील नागरिक उपस्थित होते। असं नसते होते बघा, तुम्ही उडवर युद्ध देऊ नका पुरपासून, तुम्ही सांगू नाही, ते 3 महिने काम बंद केलं। कोण मला शेतकरी म्हणून दाखवा, त्यातला कुठला पण बंद ठेवलेला काय शक्यच नाही। बघा, इथं अख्ख्या लाईन मध्ये 4 शेतकरी आहेत। मी जे 4चे 4 पुढे आणून दाखवतो, त्या 4तला एक पण सांगू दे मी इथं पाईपलाईन घेऊन जाऊन मी सांगतो ते मी ऐकतो। काय सांगायला नाही उगाच राव, मी कुणाला उभ्या पिकातनं लाईन घालतोय, पैसे घेतले नाहीत माझं। आमची गाववाले असं नाही, लक्षात ठेवा। घेणारे घेतले असेल मी त्याच्याबद्दल दुमत म्हणत नाही, तुम्हाला दुसऱ्या गावचा अनुभव आला असेल, पण आमच्या गावातले लोक पाण्या पिण्याला असं अजिबात करत नाही। तुम्ही मुळात सांगताय ही लाईन तिथनं पुढं, आता जी ड्रमची लाईन दिसते का नाही, तुम्हाला सांगतो जुनी लाईन ह्या नारळाच्या झाडापासून नीट त्या पुढच्या नारळाच्या झाडापासून बाहेर गेलेली आहे। पूर्वी एवढ्या रानात घालायला गेले आम्ही, असं नाही आहे हो। आणि कुणीही काय त्रास दिला नाही, लक्षात ठेवा। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।